गुड मॉर्निंग सर्वांना. प्रत्युच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सुरुवातीला ते पनीर घेतलं आहे आणि कांदा घेतलेला आहे आणि टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि इकडे कढई गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तर तेलात पनीर अगोदर परतून घेतलं आहे थोडंसं लाल होईपर्यंत आणि पनीर परतल्यानंतर त्यात पनीर काढून घेतले आणि मग कांदा परतून घेतलेला आहे. कांद्यामध्ये नंतर टमॅटो पण टाकलेला आहे. तर हे छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आणि नंतर त्यात पनीर ॲड केलं आहे. थोडासा कढीपत्ता पण ॲड केलेला आहे आणि हे सर्व झाल्यानंतर जे काही मसाले होते त्यामध्ये हळद, लाल तिखट, धना पावडर, थोडीशी मिरची पावडर हे सर्व त्यात टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार. तर हा मसाला जो आहे अजिबात तिखट नाही, त्यामुळे मी थोडेसे 2 चमचे टाकलेले आहे आणि हे सर्व एक मिक्स करून घेऊन त्यात पनीर पण ॲड केलं आहे. तर थोड्या वेळ होऊन द्यायचे 5 मिनिट. हे सर्व मिक्स करून थोडंसं परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं शेवटी आणि कोथिंबीर पण टाकायची, पण माझ्याकडं नव्हती त्यामुळे नाही टाकली. आणि शेवटी मॅगी मसाला थोडासा टाकला आहे आणि ते शेतात ना केळी पण लावलेली, तर केळीला छान असे कोंब आले आहेत, पावसामुळे छान फुटलेत ते. अरे अगं पाठीमागं कर ना. या झोपू दे. बस प्राप्ती उठण. कसा गेला आजचा दिवस? कोणत्या क्लासमध्ये बसली होती? माझ्या क्लासमध्ये बसली असती तर हे जमलं असतं मला. का? टीचरच नव्हती गेली तिच्या क्लासमध्ये आणि टीचर आकाश टीचरने एबीसीडी शिकवली आणि ती आकाश टीचर बोलली मला नाही येत आणि कसं पण लिहायचं पण शिकले पाहिजे. नाही का बाळा, तसं येतंय तसं लिहायचं ना. लिहायला लावली होती का? हां. आता आपण घरी घेऊ प्रॅक्टिस करून. ते नवीन आहेत ना म्हणून काचले असते. चला फ्रेश व्हा आता, कपडे चेंज करा. भूक लागली का? शर्ट कशाला खराब करतं? चांगले नवीन आहेत ना ते. का ठेवायचेत? उद्या धुवाच लागणार आहे तसं. उद्या संडे, उद्या सुट्टी. हां किती वाजेपर्यंत झोपणार? एवढ्या वेळ? बास उठून तो. प्राप्ती बास. प्राप्ती नको, उठला ना तुला सांभाळायला लावेल मग. झोपू द्या. हां. आणि मुलं शाळेतून आल्यानंतर इथं संध्याकाळची तयारी करायला घेतली. तर कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, खोबरं आणि ही कढीपत्त्याची काडी असं काही वाटण बनवलं आहे आणि कुकर लावलं आहे. कुकरमध्ये भात आणि डाळ पण लावलेली आहे. तर डाळीची आमटी बनवायची होती आज. तर सर्वात अगोदर इथे कांदा परतायला घेतला आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यात जे काही कोथिंबीरचे देठ होते जाडसर, तर ते आपल्याला वाटणामध्ये घ्यायचे आहे. तर हे वाटणामध्ये मिक्स केले आणि मिक्स केल्यानंतर हे सर्व एकत्र वाटून घेतले. कांदा आणि कोथिंबीर आणि लसूण खोबऱ्याची फोडणी द्यायची आणि इकडं कुकर पण झाला आहे. तर डाळ वगैरे शिजून झाली आणि इकडं वाटणाची पण तयारी आहे. तर इथे तेलामध्ये लसूण खोबरं टाकले, अगोदर परतून घेतले. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकले आणि थोडेसे त्यात घरातले जे मसाले आहे तेच साधे मसाले टाकलेले आहे. तर आमचा मसाला जो आहे तो घरचा आहे, अजिबात तिखट नाही.
त्यामुळे मी जास्त टाकते. तर सर्वाचे 2-2 चमचे टाकलेले आहे. तर हळद, मिरची पावडर, धना पावडर आणि लाल तिखट मसाला, तो मिक्स मसाला आहे. तर हे सर्व मी एकत्र परतून घेतले आणि त्यानंतर जे वाटण तयार केलं होतं तर ते त्यात मिक्स केले. वाटणामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान परतून घ्यायचं, म्हणजे तरी येते नंतर आपल्या भाजीला आणि तेल कमी लागतं. तर वाटण पण छान परतून घेतलं आहे आणि जास्त वेळ परतायचं. आणि वाटण वगैरे परतून झाल्यानंतर त्यात जी डाळ होती शिजलेली ती टाकली आहे आणि त्यानंतर त्यात पाणी टाकले पाहिजे तेवढं आणि चवीनुसार मीठ पण टाकले आणि सर्वात शेवटी कोथिंबीर टाकली वरून. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. सर्वांना बाय बाय.